एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर ITIच्या हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे। प्रत्येक नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापन आणि बचावाचे धडे घेतले पाहिजेत। कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा। ITIमध्ये नव्या 6 अभ्यासक्रमाचीही केली घोषणा। जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर सध्या तणावाचे वातावरण आहे। पार्श्वभूमीवर कौशल्य विभाग आणि अनिरुद्धवाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात येत आहेत। कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ठाणे येथील राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। राज्यातल्या सर्व औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात ऑनलाईनद्वारे आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यशाळा होणार आहेत। या कार्यक्रमात कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की आपत्ती व्यवस्थापन ही काळाची गरज आहे। आपत्ती मानव निर्मिती असो किंवा नैसर्गिक असो, याचे व्यवस्थापन आणि बचाव कसा करावा याचे प्रशिक्षण प्रत्येक नागरिकाने घेतले पाहिजे। मानवाची प्रगती केली असली तरी आपत्तीचे स्वरूपही त्यानुसार बदलते असून बचावाचे प्रशिक्षण नव्या पिढीला देण्याचा आमचा उद्देश असल्याचे श्री लोढा म्हणाले। त्याचबरोबर या कार्यक्रमात मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ITIमध्ये नव्या 6 अभ्यासक्रमाची यावेळी घोषणा केली। यात कृत्रिम बुद्धिमत्ता, AI, EV, इलेक्ट्रिक वाहन व्यवस्थापन, इंडस्ट्रियल रोबोटिक्स आणि 3D प्रिंटिंग, ड्रोन तंत्रज्ञान, सोलर टेक्निशियन या अभ्यासक्रमाचा यात समावेश असून येत्या शैक्षणिक वर्षापासूनच याची सुरुवात होणार आहे। राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतल्या शिबिराच्या सुरुवातीला डॉक्टर लीना गडकरी यांनी आपत्ती व्यवस्थापन संकल्पना नेमकी काय आहे विद्यार्थ्यांना सांगितले। या 2 दिवसीय शिबिरात बचाव आणि मदत कार्य याचे प्रशिक्षणही देण्यात आले येणार आहे। मानवनिर्मित आपत्ती यात युद्धाचा समावेश असून त्या काळात घ्यायची काळजी, उपचार आणि बचाव यावरही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली। तसेच मंत्री श्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थित बचावाची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनी सादर केली। राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य श्रीमती SS माने यांनी यावेळी उपस्थितांचे आभार व्यक्त केले। ते चांगला उत्तर दिला त्याने। ते ऑपरेशन सिंदूर त्याने एक चांगला नाम पण दिला आहे। त्याने अतिरेक्याने आपले पुरुष महिलांमध्ये महिलाने एकत्र काढून वेगळा काढून पुरुषाचे जाती धर्म विचारून त्याची हत्या केली, निर्गुण हत्या केली। हा कधी न विसरणावाला कृत्य आहे आणि म्हणून लोकांच्या मनामध्ये फार आक्रोश आहे। मोदीजीने आमचे नेता म्हणून, आमचे गार्जियन म्हणून, आमचे प्रधानमंत्री म्हणून भारतचे 140 करोड लोकांच्या मनामध्ये काय होता ते विश्वाने दाखवून दिला आहे। आता बघू काय होतं ते। हा फक्त प्रिकॉशन आहे, पण प्रशिक्षण अनिरुद्ध डिझास्टर मॅनेजमेंट अकॅडमीचा एक कोर्स आहे। ते आपले सर्व लोकांना पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्हारे सर्व ITIचे मुला मुलींनी देणार आहे। ते टीचर जे आहेत ते एक्स आर्मीचे लोक आहे। ते आज इथे ITIचे विद्यार्थी म्हणून बसले, उद्या त्यांच्याबद्दल कोणी आर्मीमध्ये जाईल, कोणी ते मॅनेजमेंटमध्ये जाईल, पुढे जाणार आहे सर।